Hello dear students, I am B.R. Chauhan from Palghar. I extend a very warm welcome to one and all in this video. Friends, today we are going to learn grammar topic parts of speech. Friends, let's see this typical example. Great! Siddhali and her sister are very brilliant girls with the highest score in the class. In this sentence, Siddhali, sister, girls, score and class are nouns. Her is a pronoun. Are is a verb. Very is an adverb. Brilliant, highest and the are adjectives. In, with are prepositions. And is a conjunction. Great is an interjection. In this way, in one sentence, there are all parts of speech. म्हणजेच या एकाच वाक्यामध्ये सर्व पार्ट्स ऑफ स्पीच चे शब्द आलेले आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच, इट इज ऑल्सो कॉल्ड एज वर्ड क्लासेस. Words are divided into different kinds or classes according to their use. They are called parts of speech. In language, the parts of speech are the categories of words based on their function within a sentence. We can learn a lot about a language by studying examples of parts of speech. कोणतेही वाक्य लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी शब्दांच्या समूहाचा वापर करतात. वाक्यामध्ये वापरलेल्या शब्दांना विशिष्ट नाव दिले जाते. उदाहरणार्थ नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण इत्यादी. आता शब्दांचा योग्य उपयोग समजण्यासाठी त्यांची 8 वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. त्यालाच मराठीमध्ये आपण शब्दांच्या जाती असे म्हणतो, तर इंग्रजीमध्ये त्याला पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात. पार्ट्स ऑफ स्पीच और वर्ड क्लासेस. देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. दे आर 1. नाउन म्हणजेच नाम. 2. प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम. 3. वर्ब म्हणजे क्रियापद. 4. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. 5. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. 6. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. 7. कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. आणि 8. इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच या घटकावर परीक्षेमध्ये नेमके कसे प्रश्न विचारतात ते काही उदाहरणासहित आपण पाहूया. Choose the correct alternative of the following. Last week, grandmother wanted to visit Kashmir. He booked ticket. आणि या वाक्यामध्ये booked ला अंडरलाइन केलेला आहे आणि प्रश्न आहे choose the correct alternative of the following. आणि त्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. 1. नाउन. 2. वर्ब. 3. ॲडव्हर्ब. 4. ॲडजेक्टिव्ह. आता आपल्याला अंडरलाइन केलेला शब्द बुक्ड हा कोणत्या प्रकारचा आहे शब्द आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बुक हे क्रियापद आहे, म्हणून
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वर्ब. आणखीन एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. आणि वाक्य दिलेलं आहे वी वेंट अवे आफ्टर दे हॅड लेफ्ट. आणि ऑप्शन्स आहेत फर्स्ट नाउन, सेकंड वर्ब, थर्ड प्रोनाउन आणि फोर्थ ॲडजेक्टिव्ह. अंडरलाईन केलेला शब्द आहे दे. तर दे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे किंवा देची कोणती जात आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर दे हे सर्वनाम आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रोनाउन. In the next part, we are going to learn detailed information about noun. That is, functions of nouns, types of nouns, groups of nouns, numbers of nouns, genders, kinds of cases आणि make noun forms. या सर्व गोष्टी नाउन बद्दलच्या आपण सविस्तर पाहणार आहोत.